बच्चू कडू मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। नागपूरहून थेट त्यांनी मुंबई गाठलेली आहे। आज 7 वाजता सह्याद्री अतिथीगृह देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आहे। बैठकीसाठी सर्व शिष्टमंडळ पोहोचलंय। काय भूमिका मांडणार? खरं तर आम्ही सगळे मिळून भूमिका मांडतो आहे। मी एकटा काही त्याच्यातला तज्ञ नाही आहे। सगळे मिळून आम्ही तिथे भूमिका मांडू आणि आमचा आग्रह राहील का तारीख निश्चित करावी आणि कशा पद्धतीने कर्ज आम्ही मुक्ती करतो आहे त्याचा एक व्यवस्थित त्यांनी घोषणा करावी ही अपेक्षा आहे। बावनकुळे म्हणतायत की कुठेतरी वेळ द्यायला पाहिजे, आंदोलन मागे घ्यायला पाहिजे आणि सचिवांसोबत बसून हा निर्णय घेतला। 8 महिने झाले बावनकुळे साहेबांना माहित नाही, त्यांनी पण एक मीटिंग घेतली होती, त्याला 4 महिने झाले। म्हणजे अधिक वेळ म्हणजे काय? निवडणुकीपर्यंतचा वेळ मागतं का बावनकुळे साहेब? वेळ काढूपणा सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचा प्रयत्न सगळा असं त्यांनी करून त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे। ही एकट्या बच्चू कडूची लढाई नाही किंवा तुपकरांची नाही किंवा शेट्टी साहेबांची नाही, वामनरावांची नाही, हे शेतकऱ्यांची लढाई आहे, समजून घ्या। आणि मग त्यांनी असं बोलू नये। बँकेमध्ये ते म्हणतात की पैसे टाकले तर बँकेचा फायदा होईल, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार चुकीचं आहे, वायफळ बोलणं आहे। 4थ्या वर्गातल्या पोरग सुद्धा हे गोष्ट समजू शकतं का हे पैसे जर माफ झाले नाही तर कोणाला भरावं लागेल, नाही भरले तर व्याज काय होईल। मग ही साधी गोष्ट आहे, असा मूर्खपणा कोणी करू नये। मला वाटतं एवढं नादान बोलणं म्हणजे तुमची मूर्खता हे होतं। देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आहे असं तुम्हाला वाटतं? 7 वाजता बैठक बोलवली आहे, काहीतरी तोडगा निघेल नसेल तरी ते सकारात्मक व्हावं। ते काही आमचे व्यक्तिगत दुश्मन नाही आहे। ही लढाई आमची एकट्याची नाही, शेतकऱ्यांची, मजुरांची लढाई आहे। त्यांनी सकारात्मक झालं तर त्यांचंच गावगाव होईल, पुण्य उभ्या भेटेल। रोकोचा पण इशारा दिला होता पण न्यायालयानं त्यावर स्थगिती दिली आहे। या सगळ्याकडे कसं पाहता? आमच्या विधी विभागाला आमच्या विचारतोय आणि त्यावरून ठरवू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।